सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक साधक हो. आज एक वेगळ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला जात आहे. हा जो पूर्ण अहंकार आहे तो बघायला गेलो तर आदी आणि अंती काहीच नाही आहे अशा अर्थाने हे आहे. ना उरे काही आदी अंती, ना उरे काही आदी अंती. जे काव्य आहे त्या काव्यामध्ये कंदुक असा एक शब्द आहे आणि संदूक असा शब्द आहे. संदूक म्हणजे पेटी आणि कंदुक म्हणजे चेंडू. तर कंदुक म्हणजे चेंडू आणि संदूक म्हणजे पेटी. हे दोन शब्दाचा अर्थ हा दोन शब्दांचा अर्थ नीट ध्यानात घ्या. आणि ना असे आदी, ना उरे अंती काही, किंवा ना असे आदी काही, ना उरे अंती काही. तर ना असे आदी काही, ना उरे अंती काही असं आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे आणि ते एका काव्यात्मक पद्धतीने सांगितलेलं आहे. संपूर्ण अस्तित्वाबद्दलचं हे काव्य आहे. तर नीट ऐका. थंडगार गोठलेले मूळ चैतन्य कंदुकाकार, आपुल्याच अस्तित्वाची उब बनवी त्या उबदार. त्या उभेने चेतलेला चैतन्य कंदुक हो स्वयंचलित. आपुल्यातून ये बाहेर संदूक बाह्य चैतन्य कंदुक. वरखाली घेई टप्पे टप्प्या टप्प्याने हो सगुण साकार. एकोहम बहुश्याम प्रजायेय श्रुती वदती त्या आदिनाथ आदिसंकल्प. कल्पनांचा सारा असे हा सारी पाठ. पुन्हा जरी वाटे खास कल्पना कल्प निर्मित असे. कल्पना कल्पा सजवी धजवी दुसरी कल्पना कल्पनासे. कल्पना घडवे कल्पा कल्पना बिघडवे कल्पा. अकल्पिताचा चाले खेळ अकल्पिताचा चाले खेळ सदा सर्वदा कल्पनांचा. ऐसेच सारे ज्ञान विज्ञान अवघेची परी राही अज्ञान. शब्दांचेच अश्व शब्द रथा जुंपले. शब्दच सारथी शब्दच रथी शब्दच सारथी शब्दच रथी. एकोहम बहुश्याम शून्योहम सोहम नाहम. नाहम ना अहम हे चिवरे अंती. ना असे आदी काही, ना उरे अंती काही. म्हणजे आपण कितीही जरी त्या मुळाबद्दल बोलायचा प्रयत्न केला तरी शेवटी काही बोलता येत नाही. खरे हे जे मूळ चैतन्य आहे ते अत्यंत थंडगार गोळ्यासारखं होतं, चेंडूच्या आकारासारखं होतं. त्या गोळ्याचीच ऊब त्यालाच बसली आणि तो चेंडू स्वतःच्याच बाहेर आल्यासारखा. चेंडू म्हणजे कंदूक, तो स्वतःच्याच संदुकाकृती. म्हणजे हा जो चैतन्याचा कंदूक आहे तो आपल्याच पेटीतून, संदूक म्हणजे पेटी, त्याच्यातून बाहेर उड्या मारून आला तेव्हा त्याची त्याला उब असह्य झाली. म्हणून थंडगार गोठलेले मूळ चैतन्य कंदुकाकार. आपुल्यात अस्तित्वाची उब बनवी त्या उबदार. त्या उभेने चेतलेला चैतन्य कंदुक हो स्वयंचलित. आपल्याच उभेने उब झाल्यामुळे, अति उबल्यामुळे तो चेंडू स्वतःच चलित झाला, स्वतःच्या जागी स्वतः हलू लागला. आपुल्यातून ये बाहेर संदूक बाह्य चैतन्य कंदुक. चैतन्य रूपी चेंडू चैतन्य कंदुक चैतन्य संदुकेतून म्हणजे चैतन्याच्या पेटीतून बाहेर आला आणि आपले आपणच वरखाली घेई टप्पे टप्प्या टप्प्याने हो सगुण साकार. एकोहम बहुश्याम प्रजाय श्रुती वदती त्या आदिनाथ आदिसंकल्प. तर आपल्यातूनच टप्पे टप्पे घेत हा सगुण साकार झाला. यालाच श्रुतीने एकोहम बहुश्याम प्रजाय अशा कल्पनेने नटवले आणि त्यालाच त्यांनी आदिनाथाचा शंकराचा आदिसंकल्प म्हटलं. तरी सुद्धा कल्पनांचा सारा असे हा सारी पाठ.
पुन्हा जरी वाटे खास कल्पना कल्पनिर्मित असे कल्पना कल्पा सजवी धजवी दुसरी कल्पना कल्पनाशे कल्पना घडवे कल्पा कल्पना बिघडवे कल्पा अकल्पिताचा चाले सदोदित अकल्पित खेळ म्हणजे किती झालं तरी कल्पनेनंच कल्प निर्माण झालं कल्पनेनंच कल्प सजवलं धजवलं कल्पनेनंच पहिलं कल्प नष्ट केलं कल्पनेनंच पुन्हा नवीन कल्प आलं हा केवळ सारा अकल्पित कल्पनांचा सारीपाट आहे खेळ आहे असं बघायला गेलं तर हे सर्व शब्द आहेत ते अर्थपूर्णही आहेत आणि निरर्थकी आहेत ऐसेच सारे ज्ञान विज्ञान अवघेची परी राही अज्ञान असंच सारं ज्ञान विज्ञान आहे बघायला गेलं तर ते सर्व अज्ञानच आहे शब्दांचे अश्व शब्द रथा झुंपले शब्दच सारथी शब्दच रथी शब्दांचे घोडे शब्दरूपी रथाला जोडले त्यात सारथी सुद्धा शब्दच आणि त्यातला रथी सुद्धा शब्दच एकोहम बहुश्याम शून्योहम सोहम नाहम मी एकच आहे बहुश्याम झालो बहुत झालो मी शून्य आहे सहा अहम मी नाहीच आहे नाहम ऐसेच सारे ज्ञान विज्ञान अवघेची परी राही अज्ञान शब्दांचे अश्व शब्द रथा जुंपले शब्दच सारथी शब्दच रथी एकोहम बहुश्याम शून्योहम सोहम नाहम ना अहम हे चिवरे अंती हातातील धुके हातातची विरे आदि न काही असे अंती न काही उरे आदि न काही असे अंती न काही उरे असं हे पूर्णाहंकाराचं म्हटलं तर पूर्ण म्हटलं तर शून्य काव्य आहे ते आपल्या सेवेस सादर केलं आहे. धन्यवाद. अस्तु सर्वांना शुभ दिन. उद्या पुढील भाग पाहू.